मानवी हक्क संरक्षण आणि जागृती तसेच जागतिक मानवी अधिकार दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी निवृत्त न्यायाधीश रतनकुमार भिसे तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भोकरे हे यावेळी उपस्थित होते। यावेळी विविध पुरस्कारांचे वाटप करण्यात आले। याशिवाय ज्येष्ठ साहित्यिक कलाकार हा आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाला अनेक गोष्टींमध्ये आश्चर्य ओढत असतो। त्याप्रमाणे मगाशी एक छोटीशी झलक सुभाष यांनी दाखवलेली आहे। मिळाल्या होत्या आणि अशा मीडियाने आपली दखल घेतल्यामुळे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकलो होतो। महत्त्वाचं असं काम आपले पत्रकार मित्र कायमच करत असतात। त्यांचा या ठिकाणी त्यांना आज व्यासपीठावर बोलवून विशेष तीच प्रेरणा झाली होती। भीमाने सुद्धा आपल्या ह्या अशा शेतामध्ये बाजरी ज्वारी याची पेरणी केलेली होती। मानव अधिकाराच्या आपण जेव्हा गप्पा मारतो त्यावेळेला खरोखर मानवाचे काय अधिकार आहेत याविषयी सुद्धा आपण आपल्या आतून त्याची जाणीव करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। याशिवाय मगाशी ज्या कलावंतांनी पथनाट्य सादर केलं ते SP कॉलेज ग्रुपचे सर्व कलावंत यांना देखील व्यासपीठावरती याची मी विनंती करते। अशी तरुणाई ही सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा संवेदनशील प्रश्नांना कायमच असतात खूप संवेदनशील झालेली आहे असं आपण म्हणायला हरकत नाहीये। कारण आज एखादा प्रश्न हा जर इथे निर्माण झाला तर तो सोशल मीडियाच्या माध्यमातून मानव अधिकार पुरस्काराचं स्वरूप स्मृतिचिन्ह शाल आणि श्रीफळ ते राहू द्या सरळ जा इकडे पहा छोटं सर्टिफिकेट आमच्या परवीनताई ह्या सगळ्यात पुढे असतात। महिलांना संघटित करणे आणि महिलांच्या अत्याचारांना वाचा फोडणे यामध्ये परवीनताई कायमच सहभागी असतात आणि संस्थेमध्ये महत्त्वाचा कार्यभार सांभाळतात। झालं सगळ्यांचं थोडंसं बाजूला सगळं सगळे फोटो घेतले का? एक मिनिट बाजूला होऊन एक मिनिट। मानवी अधिकारांसाठी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या विशेष व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला। नागेश तात्यासाहेब आवारे, विठ्ठल बबन वळसे पाटील, शाहीर सुरेश धुमाळ यांना मानव अधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आला। ॲडव्होकेट स्नेहल जोशी, शार्दूल सुधाकरराव जाधवर यांना मानव अधिकार विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला। विकास कुचेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते।